नमस्कार काव्यरसिको, मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपले स्वागत करतो. मित्रांनो, सध्या आपल्या फुलांवरील कविता हा उपक्रम सुरू आहे. आज या उपक्रमातील 24वी कविता, 24वे पुष्प आपण सादर करणार आहोत. कविता ऐकणार आहोत. सुगंधी उपयोगी बकुळ. कोकणात ओवळा असेही म्हणतात बकुळ फुलाला, किंवा आणखीन काही ठिकाणी म्हणत असेल, मग कोकणात ओवळा म्हणतात. ह्या वनस्पतीचा एक विशेष गुण म्हणजे याचं लाकूड अत्यंत टिकाऊ असतं आणि म्हणून ते मोठ्या प्रमाणात फर्निचरला वापरतात. फुलं तर सुवासिक असतातच. कोकणात आणि अंदमानात म्हणजे समुद्रकिनारे वगैरे याची दक्षिण भारतात जास्त हे फुलं दिसतात. ही वनस्पती आढळते. धार्मिक ग्रंथांमध्ये याला शुभ मानलेले आहे. आणि ज्या परिसरात फुलं फुलतील तो परिसर मंद सुगंध त्या परिसरात दरवळत असतो. त्यामुळे ही जी बकुळ वनस्पती आहे, बकुळ फुलाची, ही मुद्दाम शक्य असेल तिथे लावावी, इतकी सुंदर आहे. ह्याच्या फळातील गर जसे पक्षी खातात तशी मुले माणसेही खातात. असं इतर फुलांपेक्षा काही वैशिष्ट्य वेगळी आहेत, ती आपण सगळी या कवितेतून जाणून घेऊया. कवितेचे शीर्षक आहे सुगंधी उपयोगी, सुगंधी बहुउपयोगी बकुळ. अंदमान, कोकण प्रांत आणि दक्षिण भारत. अंदमान, कोकण प्रांत आणि दक्षिण भारत बकुळ वृक्ष आढळती येथील रानावनात. बकुळ वृक्षाची सावली दाट, फुलेही तशी सुगंधी फार. बकुळ वृक्षाची सावली दाट, फुलेही तशी सुगंधी फार. म्हणून लावा आजूबाजूस, होईल सुगंधी सुशोभित परिसर. धार्मिक ग्रंथांमध्ये उल्लेख, लावा मंदिर आणि घरासमोर. धार्मिक ग्रंथांमध्ये उल्लेख, लावा मंदिर आणि घरासमोर. वृक्ष 15-16 मीटर उंच, मार्च ते जून फुलांचा बहर. श्वेत व पिकट श्वेत फुले लहान. श्वेत व पिकट श्वेत फुले लहान, मंद गोड सुगंध टिकतो दिवसभर. श्वेत व पिकट श्वेत फुले लहान, मंद गोड सुगंध टिकतो दिवसभर. फुलं पाखरे मधमाशा फुलांवर, फळे खाण्या पक्षी होती आतुर. कच्ची फळे दिसतात हिरवी, पिकताच ती पिवळे होती. कच्ची फळे दिसतात हिरवी, पिकतात तीच फळे पिवळी होती. पिवळ्या फळांच्या आत गोड गर, मुले माणसे गर खाती आवडीने खाती. कच्ची फळे दिसतात हिरवी, पिकतात तीच फळे पिवळी होती. पिकल्या फळांच्या आत गोड गर, मुले माणसे गर आवडीने खाती. फुले साल फळे वनौषधी सारे. फुले साल पाने वनौषधी सारे, कीडनी पाण्यापासून सुरक्षित. फुले साल पाने फळे वनौषधी सारे. फुले साल फळे वनौषधी सारे, किडीनी पाण्यापासून सुरक्षित. फर्निचरने जहाज निर्मितीत लाकडांचा वापर होतो मोठ्या प्रमाणात. फर्निचरने जहाज निर्मितीत लाकडाचा वापर होतो मोठ्या प्रमाणात. तर असे बकुळ फुलाचे वेगळे वैशिष्ट्य आहे. कीड लागत नाही लाकडाला, पाण्यात ते लाकूड खराब होत नाही, त्यामुळे ते उपयुक्त असं झाडही आहे, लाकूड आहे, फळं आहेत त्याची, आणि पाने फुले सगळ्याचाच उपयोग होतो. आजची कविता तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रमंडळींना कविता शेअर करा. या उपक्रमातील आतापर्यंतच्या ज्या 22-23 कविता झालेल्या त्या ऐका. पुढे आणखी काही 3-4 कविता आहेत. तसेच इतर उपक्रमात या चॅनलवर वेगवेगळ्या उपक्रमात वेगवेगळ्या कविता झालेल्या आहेत. आणि आतापर्यंत जवळपास 450च्या आसपास कविता झालेल्या आहेत सादर. वेळ मिळेल तर नक्की ऐका. चॅनलला नवीन असाल किंवा कोणी राहिला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आता आपण पुढचं फुल ऐकूया. सोनटक्क्या फुलावरची माहिती पुढच्या आठवड्यात. धन्यवाद.